नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सावित्रा पवार तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी आज तुम्हाला सांगणार आहे सत्यनारायणाची पूजा कशी करावी आणि त्यासाठी लागणारे साहित्य आणि मांडणी कशी करावी हे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढून घ्यायचं. समई, नारळ, श्रीकृष्णाची मूर्ती लावण्यासाठी अष्टगंध, प्रसादासाठी शिरा आणि पंचामृत. एका ताम्हणामध्ये तांदूळ. इकडे श्री सत्यनारायण पूजा कथा पुस्तक. नंतर वरुण देवतेची, कुलदेवतेची आणि गणपतीची अशा 3 सुपाऱ्या घ्यायच्या. नंतर एका श्री सत्यनारायण महाराजांच्या फोटोला लावण्यासाठी छोटासा हार तयार केला आहे, तो लावायचा. वाहण्यासाठी तुळशी, एका वाटीमध्ये कुंकू, एका वाटीमध्ये हळद आणि 3 सुपारींना म्हणजेच वरुण देवतेला, कुलदेवतेला आणि गणपतीला प्रसादासाठी खडीसाखर, तुपाचा दिवा आणि पंचोपचार पूजा करण्यासाठी इथे आपण घेतले आहे पंचामृत आणि त्याच्यासोबत लागणारे आपल्याला फुलपात्र आणि पळी. इकडे एका कलशामध्ये भरून घेतलेलं आहे पाणी आणि तामण हे आपल्याला पंचोपचार पूजा करण्यासाठी लागणार आहे. व त्यानंतर आपल्याला देवाला वाहण्यासाठी काही फुले लागणार आहेत, तेही घेतलेत आपण. व पूजा झाल्यानंतर, पंचोपचार पूजा झाल्यानंतर पाणी ओतण्यासाठी एक पातेलं आणि केळी, देवाच्या समोर ठेवण्यासाठी विडा. तर सर्वप्रथम आपल्याला पूजेची मांडणी करण्यासाठी चौरंग पाहिजे व त्याच्यावरती एक अंथरण्यासाठी पांढरा कपडा पाहिजे. त्याच्यानंतर इथे मध्यभागी गहूची रास टाकायची आणि त्याच्यावरती पाण्याने भरलेला कलश ठेवायचा. कलशामध्ये सुपारी, नाणं आणि एक फूल टाकून कलशाची पूजा करून घ्यायची. नंतर त्याच्यावरती 5 पाने ठेवायची व त्याच्यानंतर त्याच्यावर एक तामण ठेवायचं. तामणामध्ये तांदूळ ठेवायचे व श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची. पाठीमागे सत्यनारायण महाराजांचा फोटो ठेवून त्याला आहार घालून त्याची पूजा करून घ्यायची व त्याच्या बाजूला म्हणजेच उजव्या बाजूला इथे शंख ठेवायचा आणि डाव्या बाजूला घंटी ठेवायची. कलशाची पूजा करून झाल्यानंतर ही प्रथम सुपारी म्हणजे डाव्या बाजूची पहिली सुपारी ही गणपतीची असते. गणपतीची पंचोपचार पूजा करून घ्यायची व त्याला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा. नंतर कुलदेवतेची सुपारी असते, त्याची पंचोपचार पूजा करून घ्यायची. त्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून नंतर त्याला नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य खडीसाखरेचा दाखवतात. नंतर ही वरुण देवतेची सुपारी, त्याची पण पंचोपचार पूजा करायची. हळद, कुंकू व्हायचं, फूल व्हायचं आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा. नंतर बाळकृष्ण देवतेची पंचोपचार पूजा करून झाल्यानंतर त्याला शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा. नंतर पंचामृताचा नैवेद्य दाखवून पुढचे 5 अध्याय वाचून घेणे व नंतर आरती करून घ्यावी. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.